माझी सगळ्यांना पत्रकार मित्रांना विनंती आहे की आज मी या ठिकाणी बोलतोय हे पोट तिडकीने इथल्या मुलांसाठी बोलतोय। इथली सगळी खालची ग्रामीण भागातली आपली भावी पिढी आहे, त्या भावी पिढीची दुर्दशा होता कामा नये, त्यांच्या शिक्षणावर परिणाम होता कामा नये आणि म्हणूनच आज मला या ठिकाणी नाविलाजाने या ठिकाणी बोलावं लागतं। माझ्याकडे आत्ता जी भरती झाली त्यांची यादी या ठिकाणी आहे, मी आता पोर्टलवरने घेतली। त्यामुळे यामध्ये शेवटी तुम्ही जे कॅबिनेट मंत्री आहे, जर राणीसाहेब त्यावेळी बदलू शकतात तर तुम्हाला आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या कोकणासाठी काही बदल तुम्ही करणार का केलं नाही? आज प्राथमिकची ही अवस्था आहे, मी माध्यमिकची सांगितली ती अवस्था आहे। जर उद्या 80 शाळेला मुख्याध्यापक नाही, 80 शाळेला उद्या ड्रॉइंगचा शिक्षक नाही, 80 शाळेला उद्या पीटीचा शिक्षक नाही, तर मुलांनी करायचं काय? मुलांचं सगळ्या बाजूची वाढ कशी होणार आहे? बौद्धिक वाढ कशी होणार आहे? ड्रॉइंग ज्याला आवड आहे तो ड्रॉइंगसाठी काय करणार आहे उद्या? हा प्रश्न पण माझा या ठिकाणच्या शिक्षण मंत्र्यांना या ठिकाणी आहे। आज त्याहीपेक्षा शिक्षण खात्यात असलेला अनागोंदी कारभार, वेगळ्या बातम्या येत आहेत, इथे बोगस शिक्षक, इकडे बोगस पगार काढले जातात, त्याच्या तक्रारी करून सुद्धा त्या ठिकाणी त्याची दखल घेतली जात नाही। आणि म्हणून माझा प्रश्न या ठिकाणी असा आहे की हे जे काय आमच्याकडचे मी सांगितलेले हे ऑफिशियली मी हे आकडे घेऊन बोलतोय की आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टीत बदल त्या ठिकाणी होणार आहे की नाही। आता हा जो निकष जो आपला 80 शाळांचा मुख्याध्यापकांचा लावला, हा 14/3/24 ला जी.आर काढला। त्याच्यापूर्वीचा जो जी.आर होता पटसंख्येचा तो 28/8/15 ला होता, त्याचा 100 पटसंख्या असल्यानंतर मुख्याध्यापक मिळाला। आमचे शिक्षण मंत्री झाल्यानंतर निकष खूप सुंदर झाला, 150 विद्यार्थी पाहिजे। त्यामुळे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांवर अंकुश तुमचा असणार आहे की नाही? आणि आपल्या जिल्ह्याची म्हणजे आमचा सिंधुदुर्गात नाही, सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये इथली असलेली भौगोलिक परिस्थिती, इथे असलेले वेगवेगळ्या अडचणी याच्यावर मात करून किंवा आता इंग्लिश मिडियमचा वाढता भरता या सगळ्या गोष्टीवर मात करून ही जी शैक्षणिक व्यवस्था खालची आमची आहे ही चांगली होण्यासाठी, सदृढ होण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात की नाही?